विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस, त्यामध्ये रिसोर्सेस मधील आपण बघत आलो तर वनसंपदा. वनसंपदेचा अर्थ काय, की वनसंपदा कशासाठी आहे, वनसंपदेचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते, या विषयी आपण बऱ्याच तासिकेपासून चर्चा केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा आढावा घेण्याच्या अगोदर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये असणारे प्रमुख अरण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये आढळतात. याशिवाय काही भागामध्ये असणारे स्थानिक जंगले आढळत असतील. याशिवाय महत्वाचा जंगल किंवा अरण्याचा प्रकार म्हणजे सागर किनाऱ्यालगतचे खारफुटीचे अरण्य असेल किंवा खाजण अरण्य असेल, याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे थोडक्यात आपण मागील तासिकेला विचार करत असताना बघितलं की आर्द्र पानझडी अरण्य असेल, मोसमी अरण्य म्हणजे ज्या प्रदेशामध्ये साधारणपणे 125 ते 160 सेंटीमीटर पाऊस पडतो, अशा ठिकाणी जी प्रकारची अरण्य आढळतात त्यांना आपण आर्द्र पानझडी अरण्य असे म्हणतो. आता त्यानंतर शुष्क पानझडी अरण्य, ज्या प्रदेशामध्ये साधारणपणे 75 ते 125 सेंटीमीटर पर्जन्य पडतो, अशा ठिकाणी सदर अरण्य आढळतात. याच प्रामुख्याने सातपुडा पर्वत असेल, अजिंठा डोंगर रांगा असेल, घाटमाथ्याच्या पूर्वेकडील कमी उंचीच्या टेकड्यांचा असेल, याशिवाय विदर्भामधील काही डोंगर रांगामध्ये या प्रकारचे अरण्य आढळतात. हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्याचबरोबर उष्णकटिबंधीय काटेरी अरण्य म्हणजे या अरण्यांना आपण वृक्ष किंवा काटेरी वने असेही म्हणतो. या प्रदेशामध्ये प्रामुख्याने 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो, अशा ठिकाणी साधारणपणे ही वने आढळतात. महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे पठारी भाग असेल, पुणे असेल, अहमदनगर असेल, सांगली असेल, सातारा, मराठवाडा किंवा विदर्भाच्या काही भागामध्ये अशा स्वरूपाचे अरण्य आपल्याला आढळतात. हे आपण मागील तासिकेला बघितलं. यात अरण्यांमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे पिके असतील, त्या ठिकाणी असणारे त्या अरण्यांचा असणारे आर्थिक महत्व असेल, याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे थोडक्यात आपण असा विचार करत आलो की महाराष्ट्रातील विविध प्रकारची अरण्य असतील, महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात आढळतात. मात्र अरण्याचे वितरण महाराष्ट्रामध्ये समान नाहीये, ते विषम आहे. म्हणजे अरण्याच्या घनतासारखे असेल किंवा सर्वेक्षण केले असता किंवा असणाऱ्या या गोष्टीविषयी आपण विचार करत असताना असणारी वरील सर्व उद्याने असतील किंवा अभयारण्य असतील, यांच्या दृष्टिकोनातून आपण असा विचार केला की ह्या सर्वांची काळजी घेणे सर्वात महत्वाची गरज आहे. या क्षेत्रामध्ये पर्यटन असेल, नागरीकरण असेल, उद्योगधंदा असेल, रस्ता रुंदीकरण असेल किंवा शेती क्षेत्र वाढ असेल, या अरण्य क्षेत्र कमी होणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाची गरजेची झाली आहे. यावर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सर्व क्षेत्र प्राणी असेल, पक्षी असेल किंवा परिसंस्थेच्या संतुलनासाठी अतिशय उपयोगी ठरत आहेत. या उलट येथील जैवविविधता कशा प्रकारे वाढेल किंवा वनक्षेत्रामध्ये अधिकाधिक प्रकारे कशी वाढ करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या ठिकाणी वृक्षतोड होणार नाही यासाठी सतत काळजी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात निर्वनीकरणामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षांची संख्या कमी होत आहे. यामुळे निर्वनीकरणाचा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. एकदा आपण निर्वनीकरणाच्या कारणे लक्षात आली तर त्यानुसार वनसंवर्धन असेल किंवा वृक्ष लागवडीसाठी नियोजन करणे हे अधिक चांगल्या प्रकारे शक्य होईल असं मला वाटतं. म्हणून आपण आजच्या तासिकेला नवीन एक टॉपिक सुरुवात करणार आहोत. तर त्या टॉपिकचं नाव आहे डिफॉरेस्टेशन. तर डिफॉरेस्टेशन म्हणजे काय किंवा डिफॉरेस्टेशनचे असणारी वेगळ्या प्रकारची कारणं कोणते, त्याचा आपल्या आजच्या तासिकेला विचार करावाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, साधन संपदा बघत असताना सर्वात महत्वाचा जो घटक आहे किंवा त्याला म्हणतात निर्वनीकरण किंवा डिफॉरेस्टेशन. आता निर्वनीकरण ही एक समस्या आहे. ही पर्यावरणीय समस्याचा आपण अभ्यास करत असताना या समस्या का निर्माण झाल्या, सर्वात महत्वाचं आपण बघितलं असेल की मागे एका लेक्चरला आपण सांगितलं होतं की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा एकूण क्षेत्रापैकी असलेल्या अरण्याखालील क्षेत्रात खूपच विषमता आहे. जर आपण पर्यावरण संतुलनाचा जर विचार केला तर अपेक्षित एकूण क्षेत्रापैकी कमीत कमी 33% क्षेत्र हे अरण्याखाली असले पाहिजे. फक्त याचा आपण सर्व महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यामध्ये फक्त 8 जिल्ह्यांमध्येच अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळते. आता यातमध्ये चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, रायगड असेल, ठाणे असेल, पालघर असेल, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे या क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं गेलं की समाधानकारक अरण्य क्षेत्र आहेत खूपच कमी, म्हणजेच एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 11% पेक्षा कमी क्षेत्र जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये आढळतं. यात जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, तर ह्याच जिल्ह्यांमध्ये 1% कमी क्षेत्र आढळतं. तर अहमदनगर असेल, बीड असेल, धुळे, हिंगोली, मुंबई शहर, सांगली ह्या जिल्ह्यांमध्ये अरण्याखाली क्षेत्र फक्त 1 ते 5% दरम्यान आहे. यामुळे या सर्व जिल्ह्यांच्या पर्यावरणाच्या संतुलनाच्या दृष्टीने काळजी करण्यासारखं आहे. यामुळे या सर्वच जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणाद्वारे स्थानिक हवामान असेल, मृदा व प्राणी उपलब्धता असेल हे लक्षात घेऊन वनक्षेत्र वाढवणे गरजेचे आहेत.
बुलढाणा, औरंगाबाद, अकोला, जळगाव, नाशिक, वाशिम, नांदेड ह्या अरण्याखाली क्षेत्र 5 ते 10% दरम्यान आहेत. तर नागपूर, नंदुरबार, सातारा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील अरण्याखाली क्षेत्र हे 11 ते 22% दरम्यान आहेत. यामुळे या क्षेत्रातही वृक्षतोडीवर नियंत्रण आणणे ही गरजेची झाली आहे. अशा असलेल्या अरण्याचे संरक्षण करणे व नवीन अरण्याखाली क्षेत्र वाढविणे याच गोष्टीने सर्वात महत्त्वाची गरज आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आपण असा विचार करू की अमरावती असेल, भंडारा असेल, कोल्हापूर असेल व मुंबई उपनगरामध्ये 22 ते 33% दरम्यान अरण्याखाली क्षेत्र आहे. जर या जिल्ह्यांमध्ये जाणीवपूर्वक नियोजनबद्ध वृक्षारोपण करून जनतेच्या मदतीने या अरण्याखाली क्षेत्र नक्कीच वाढेल. या क्षेत्रामध्ये पर्जन्य असेल व मृदा अरण्यासाठी अनुकूल आहेत. या जिल्ह्यांमध्ये नागरीकरण असेल, उद्योगधंदे असतील हे क्षेत्र वाढणार नाही. क्षेत्र वाढणार नाही किंवा याच्यासाठी वनक्षेत्र कमी होणार नाही याचा विचार सर्वात महत्त्वाची गोष्ट गरजेचे आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी आजच्या महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर वनक्षेत्र फक्त 16.50% 2019च्या आकडेवारीनुसार आपल्याला भविष्यात 33% न्यायचं आहे. यासाठी आपल्याला शासकीय यंत्रणा असेल, स्वराज्य संस्था असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल, खाजगी सेवाभावी संस्था असतील यांच्या एकत्रित येऊन प्रयत्न केले तर नक्कीच 10 ते 15 वर्षामध्ये वनक्षेत्र वाढवू शकतं असं आपल्या या ठिकाणी नक्की सांगता येईल. आता याच विषयी असणारी एक निर्वनीकरणाची कारणे कोणकोणत्या गोष्टीमुळे या असणारे क्षेत्र कमी झालंय, या क्षेत्रात ह्या कमी होण्याची कोणकोणती कारणे हे महाराष्ट्रामध्ये आपले आहेत या समस्येविषयी आजच्या तासिकेला आपण विचार करणार आहोत. म्हणून निर्वनीकरण किंवा डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय चला बघूया. तर सर्वप्रथम आपण थोडीशी प्रस्तावना करूया की निर्वनीकरण एक महत्त्वाची समस्या मानली जाते. कारण निर्वनीकरणाची महत्त्वाची समस्या काढण्यात तर ही एक पर्यावरणीय समस्या आहे. निर्वनीकरण म्हणजे थोडक्यात जंगल क्षेत्र कमी होणे म्हणजेच निर्वनीकरण होय असं आपल्या या ठिकाणी म्हणता येतो. जंगल क्षेत्राचं क्षेत्र म्हणजे जंगलाखालील असणारं क्षेत्र कमी होणे म्हणजे निर्वनीकरण याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल. त्याबरोबर या मानवाने अनिर्बंधपणे केलेल्या जंगलतोडीमुळे निर्वनीकरण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली ही आपल्याला माहिती आहे की मानवाने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली आणि जंगलतोड केल्यामुळेच ही पर्यावरणीय समस्या किंवा ही निर्वनीकरण समस्या निर्माण झाली आहे असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता याच्या मागे वेगवेगळी कारणे असू शकतात. वेगवेगळ्या गोष्टींमुळे निर्वनीकरण घडून आलं. त्यामध्ये स्थलांतरित शेती असेल, वनवे असेल, नैसर्गिक प्रकोप असेल किंवा जंगलाखाली जमिनीच्या शेतीसाठी वापर असेल इत्यादी कारणामुळे मोठ्या प्रमाणात जंगल नाश होऊन निर्वनीकरण घडून आले आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की जंगलाखाली क्षेत्र हे वृक्षतोडीमुळे असेल किंवा मानवाच्या इतर क्रियेमुळे असेल किंवा नैसर्गिक कारणामुळे कमी होत आहेत व त्यात घट होत आहे याचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपल्याला विचार करता येऊ शकतो की निर्वनीकरणासाठी असणारे आवश्यक कोणकोणत्या कारणामुळे होतं याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजे निर्वनीकरण ही समस्या तशी काही नवीन नाही. अनेक शतकापासून आलेली निर्वनीकरण ही प्रक्रिया चालू आहे. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मात्र निर्वनीकरण वेगाने घडून आले आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात 20व्या शतकाच्या सुरुवातीला पृथ्वीतलावर जर आपण विचार केला तर पृथ्वीतलाच्या सुमारे 7 अब्ज हेक्टर जंगल हे क्षेत्र जंगल व्याप्त होते. परंतु जर 1950 पर्यंत ते पाहिले ते 4.8 अब्ज हेक्टर पर्यंत कमी झाले. म्हणजेच केवळ 50 वर्षामध्ये 2.2 अब्ज हेक्टर क्षेत्रात निर्वनीकरण घडून आले. 1995च्या सर्वेक्षणानुसार पृथ्वीतलावर फक्त 2.35 अब्ज हेक्टर क्षेत्र जंगल अस्तित्वात आहेत. म्हणजे 1950 ते 95 या 45 वर्षामध्ये 2.45 अब्ज हेक्टर क्षेत्र निर्वनीकरण झाले आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात हे समस्येचं निर्वनीकरणाची प्रक्रिया चालू आहे असं आपल्याला हे थोडक्यात अंदाज व्यक्त करता येईल. म्हणजे थोडक्यात ह्या विषयी विचार करत असताना आपल्याला अशा निर्वनीकरणामध्ये जंगलामध्ये क्षेत्र मानव आणि झाडे तोडून कमी वेगवेगळ्या कारणासाठी कायमस्वरूपी वापर करत असतो आहे. महाराष्ट्रात या मोठ्या प्रमाणात या अवैध मार्गाने किंवा वेगवेगळ्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. आता राज्याचा जर आपण विचार केला तर राज्याचा विचार करत असताना 2007 ते 2016 या काळामध्ये 15 लाख वृक्षांची अवैध कटाई केली आहे. आजही महाराष्ट्रामध्ये दरवर्षी लाखो झाडे कापली जातात. महाराष्ट्रामध्ये आता नागपूर विभागाचा थोडासा विचार करूया. नागपूर विभागाकडे जर गेलो तर 2015 ते 2019च्या काळामध्ये 4 लाख वृक्ष तोडली गेली आहेत. आता मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये 2019 मध्ये आरेतील 15,000 झाडे रातोरात कापली गेली. मग नागपूर असेल, मुंबई असेल, समृद्धी महामार्गासाठी तब्बल 1,74,876 झाडे तोडण्यात येतील ह्या सर्वेक्षणातून सांगले गेले.
पण आजपर्यंत जवळपास 1,30,000 झाडे तोडण्यात आली आहे. जर या महाराष्ट्रातील जवळपास 10 जिल्ह्यांमध्ये हा मार्ग जातोय, म्हणजे त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार आहे, तर वृक्षांची संख्या कमी होणार आहेत, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भरपाई करण्यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रातील अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि ह्या सर्वांच्या गोष्टीमुळे महाराष्ट्रात निर्वनीकरण हे येऊ शकतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सर्वात गोष्टी म्हणजे निर्वनीकरणामुळे कोणकोणत्या आपल्याला तोटा होऊ शकतो, की अप्रत्यक्ष म्हणजे मृदाधूप असेल, नद्यांना पूर असेल किंवा भूजल पातळीत घट असेल, वन्य पशु पक्ष्यांचा ऱ्हास असेल किंवा पर्जन्यात घट असेल किंवा आर्द्रतेमध्ये घट असेल, प्रदूषणात वाढ असेल, तापमानात वाढ असेल, इंधन तुटवडा असेल, धरणाच्या साठवण क्षमतेमध्ये घट असेल, ओझोन वायूचा ऱ्हास असेल, वाळवंटीकरण असेल, अशा विविध पर्यावरणीय समस्या या उग्र स्वरूप धारण करतील यात नक्की शंका नाही. म्हणजे निर्वनीकरण जरी एक समस्या मानली तर त्याच्या मागे असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आहे आपल्याला नक्कीच म्हणजे जर निर्वनीकरण झालं तर वेगवेगळ्या समस्यांना नक्कीच मानवाला किंवा महाराष्ट्रातील जनतेला तोंड द्यावं लागेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर आता निर्वनीकरण म्हणजे काय, निर्वनीकरणाची व्याख्या कशी करता येईल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती या संघटनेने निर्वनीकरणाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. ती व्याख्या सांगत असताना त्याने सांगितलं की निर्वनीकरण म्हणजे जंगलाखाली क्षेत्राचे रूपांतर दुसऱ्या उपयोगामध्ये ओढले. म्हणजे जंगलाखाली जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं दुसऱ्या असणाऱ्या एका क्षेत्रामध्ये उपयोगामध्ये आणणे त्याला निर्वनीकरण म्हटलं गेलं आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात स्थलांतरित शेती असेल किंवा पिकाखालील जमीन असेल आपण म्हणूया. थोडक्यात जंगल क्षेत्रातील घट म्हणजे निर्वनीकरण असंही आपल्याला ठिकाणी आणता येईल. किंवा इंग्लिशमध्ये सांगत असताना डिफॉरेस्टेशन रेफर टू डिक्रीज इन फॉरेस्ट एरिया अक्रॉस द वर्ल्ड दॅट आर द लॉस्ट फॉर अदर यूज सच ॲज ॲग्रिकल्चर, क्रॉपलँड्स, अर्बनायझेशन और मायनिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे थोडक्यात याचा आपण असा विचार करू की जंगलाखालील असणारे क्षेत्र दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतरण करणे किंवा जंगल क्षेत्रातील घट म्हणजेच निर्वनीकरण अशी आपल्याला या ठिकाणी व्याख्या देता येईल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या जंगल क्षेत्रातील घट असले, वेगवेगळ्या कारणाने असले, वेगवेगळ्या कोणत्या उपयोग करून त्या जंगलांची घट होत असतील तर त्या ठिकाणी आपण त्याला निर्वनीकरण असंही आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला बघायचे आहेत की महाराष्ट्रातील असणाऱ्या निर्वनीकरण किंवा निर्वनीकरणाची कोणकोणती प्रमुख कारणे आपल्याला सांगता येतील. आता निर्वनीकरणाची कोणकोणती कारणे आहे ते आपण बघूया. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं हे लोकसंख्या वाढ, त्यानंतर दुसरा आहे शेती विस्तार, त्यानंतर तिसरं बघणार आहोत की स्थलांतरित शेती, महाराष्ट्रातील असणारी त्या भागातील एखाद्या स्थलांतरित शेती, त्यानंतर रस्ते, लोहमार्ग असेल किंवा विद्युत पुरवठा असेल यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास असेल, त्याचबरोबर धरणाचे बांधकाम असेल, त्यानंतर उद्योगधंदे असेल किंवा वसाहतींची वाढ असेल किंवा वनवे असतील, त्यानंतर आम्लपर्जन्य, नैसर्गिक प्रकोप असेल, अतिचराई असेल किंवा इंधन लाकूड प्राप्ती असेल किंवा कीटक, बुरशी, उपद्रवी वनस्पती असेल किंवा शासकीय धोरण असेल, या सर्व घटकांचा परिणाम प्रामुख्याने महाराष्ट्रातील निर्वनीकरणावर होत असतो. म्हणजे महाराष्ट्रातील निर्वनीकरणाचे हे सर्वात महत्त्वाचे प्रमुख कारण आहेत. या प्रमुख कारणांमुळेच निर्वनीकरण घडून येते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता थोडक्यात या जर विचार केला की प्रत्येक गोष्टी असतील, प्रत्येक असणाऱ्या ह्या कारणाचा जर आपण विचार केला, बारकाईने जर विचार केला, नक्कीच असणाऱ्या ह्या महाराष्ट्रातील असणाऱ्या निर्वनीकरणामध्ये थोड्याफार मोठ्या प्रमाणात होईना या गोष्टी त्याला कारणीभूत ठरत असतात. म्हणजे निर्वनीकरण होण्यामध्ये कारणीभूत ठरतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता पुढे जाऊया आपण. सर्वप्रथम बघूया लोकसंख्या वाढ. आता लोकसंख्या वाढ बघत असताना आजची जगाची लोकसंख्या बघतोय तर त्याबरोबर महाराष्ट्राची बघा. जगाची वाढती लोकसंख्या ही निर्वनीकरणाचे प्रमुख कारण मानले जाते असं आपल्याला माहिती आहे. कारण जगाची लोकसंख्या वाढते तेवढ्या प्रमाणात जगाला त्याच्या असणाऱ्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आहेत. त्या असणाऱ्या ह्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करण्याचं एकमेव गोष्ट असेल तर ती फक्त अरण्य किंवा वन किंवा जंगल आहेत. म्हणून त्या ठिकाणी जगाची वाढती लोकसंख्या असेल किंवा कोणत्याही एखाद्या प्रदेशाची वाढती लोकसंख्या असेल तर त्या वाढती लोकसंख्येमुळेच निर्वनीकरण घडून येतं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर त्यांना जंगल संपत्तीविषयी गरजाही वाढत आहेत. म्हणजे ह्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहेत. परिणामी ह्या जंगल क्षेत्रामध्ये घट होत आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीखालील जमिनीची मागणीही वाढत आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ह्या असणाऱ्या शेतीखालील जमिनीची मागणी वाढत असल्यामुळे पर्यायाने त्या ठिकाणी असणारे वनक्षेत्र कमी होत आहेत. म्हणजे शेतजमिनीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जंगल तोडून त्या ठिकाणी असणारी ती जमीन शेतीखाली आणली जाते असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात शेतीखालील क्षेत्रामध्ये वाढ होते परंतु जंगलाखालील क्षेत्र मात्र कमी होते. म्हणजेच निर्वनीकरण घडून येते. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची वाढ खूपच तीव्र गतीने वाढत आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता
थोडक्यात महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सन 1961 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या होती फक्त 3.95 कोटी, पण ती 2011च्या आकडेवारीनुसार 11.23 कोटी इतकी झाली. याच काळामध्ये नागरीकरण 28.8 वरून ते 45.23% पोहोचलंय. म्हणजे इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात लोकांच्या गरजा वाढल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ह्या गोष्टी झाल्यामुळे म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्येची वाढ ही खूपच तीव्र गतीने झाली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ह्या लोकांच्या गरजा वाढल्या, त्यानंतर त्या ठिकाणच्या असणाऱ्या शेती विस्तार असेल, निवारा असेल, उद्योगधंदे असेल इत्यादी कारणामुळे या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या कारणांमुळे म्हणजे शेतीचा विस्तार कोणी असेल, निवारा असेल, उद्योगधंदे असेल इत्यादी कारणांसाठी अरण्याचे क्षेत्र किंवा झाडे तोडून त्या ठिकाणी वापरले गेले असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असा जर विचार करू की महाराष्ट्रातील प्रत्येक शहराजवळ अरण्य क्षेत्रामध्ये घट होऊन नागरीकरणामुळे असेल, हे क्षेत्र घरासाठी असेल, उद्योगासाठी वापरले गेले आणि उद्योगासाठी वापरले गेले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांचा परिणाम. तर या सर्वांचा परिणाम काय झाला तर त्या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्रातील निर्वनीकरण घडून आणले किंवा महाराष्ट्रातील जंगल क्षेत्र कमी झालं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात लोकसंख्या वाढ जशी झाली तरी त्याप्रमाणे निर्वनीकरणावर हा परिणाम होत होता असं आपल्याला ठिकाणी म्हणजेच एकमेकाशी असणारा सहसंबंध सांगता येईल की लोकसंख्या वाढ ते जंगल क्षेत्र हे कमी होतं असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे जंगल क्षेत्र जर वाढवायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती निर्बंध हे टाकावेच लागतील असं आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल. आता जाऊया पुढच्या एक कारण आहे त्याला म्हणतात शेती विस्तार. आता शेती विस्ताराचं कारण बघत असताना शेती विस्तार हे निर्वनीकरणाचे प्रमुख कारण आपल्याला सांगता येईल की शेती विस्तारामुळे पश्चिम घाटाच्या क्षेत्रामध्ये किंवा पूर्व महाराष्ट्रामध्ये मागील 30 वर्षांचा जर आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्वनीकरण झाले आहेत असं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात लहान डोंगर असेल, टेकड्यावरील झाडे असेल तोडून सदर सपाट जमीन केली आहेत आणि त्या ठिकाणी शेतीही केली जात आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणारा हा शेती विस्तार झाल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या टेकड्यांवर असणाऱ्या टेकड्या या तोडोमध्ये सदर जमीन सपाट केली आणि त्याच ठिकाणी शेती केली, त्यामुळे त्या ठिकाणी असणारं वनक्षेत्र हे कमी झालं. आता अशाही पुढे गेल्यानंतर आपण असाही विचार करू की सरकारमार्फत काही भूमिहीन लोकांना शेती करण्यासाठी जंगलाखाली जमीन वितरित करण्यात येते आणि त्यामुळे जंगल क्षेत्रही कमी होत असतं. म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी काही भूमिहीन शेतकरी असतात ज्यांना कुठल्याही प्रकारची जमीन नसते अशा शेतकऱ्यांना सरकारमार्फत काही जमिनी वितरित केल्या जातात आणि जमिनी वितरित केल्या असतात त्या जमिनी कुठल्या असतील तर जंगलाखालच्या असतात. मग ते शेतकरी म्हणजे असेही भूमिहीन शेतकरी किंवा भूमिहीन लोक त्या ठिकाणी काय असतात ते जंगले तोडून टाकतात आणि त्या ठिकाणी शेती करतात. म्हणजे त्या ठिकाणी पर्यायाने शेती विस्तार होतो आणि पर्यायाने त्या ठिकाणी असणारं जंगल क्षेत्र कमी होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असं आपण या ठिकाणी थोडासा विचार करू की गवताळ प्रदेश नांगरले जातात, उंच सखल प्रदेशाचे सपाटीकरण केले जाते, दलदलीच्या जमिनीतून पाणी काढून देण्यासाठी सर खोदले जातात आणि पाण्याखाली जमीन ही शेतीखाली आणली जाते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात शेतीचा विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबल्या जातात. त्यामुळेच प्रामुख्याने शेती विस्तार हा एक सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्रातील असणाऱ्या निर्विलीनीकरण प्रमुख कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचं जे कारण आहे स्थलांतरित शेती. आता स्थलांतरित शेती हा एक शेती प्रकारामध्ये किंवा जंगलांमध्ये आढळणारा एक महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगळ्या ज्या स्थलांतर किंवा ज्या ठिकाणी आदिवासी जमाती आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे स्थलांतरित शेती आपल्याला आढळते. हे भटक्या जमातीचे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक नसतात. म्हणजे एका ठिकाणी ते स्थायिक नसतात, हे भटके जीवन जगत असतात. हे भटके जीवन जगत असताना हे भटके आपल्या जंगलाचा एखादा भाग शेतीसाठी निवडून तेथील जंगल तोडतात व ती झाडे तिथेच जाळतात आणि त्या ठिकाणी योग्य अशी परिस्थिती निर्माण होते आणि योग्य अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी ते शेती करतात आणि शेती केल्यानंतर अशा या जमिनीवर ते अगदी प्राथमिक पद्धतीने मशागत करतात. मशागत केल्यानंतर या पडणाऱ्या पावसावर त्या ठिकाणी पीक घेतले जाते. अशा जमिनीत हे भटके जीवन 2-3 वर्ष त्या ठिकाणी शेती करतात आणि नंतर उत्पादन कमी निघू लागल्यामुळे पुन्हा ती जमात किंवा पुन्हा ते लोक भटक्या जमातीचे लोक आपण पुन्हा दुसरीकडे जाऊन अशाच प्रकारे पहिल्यासारखे तोडून त्या ठिकाणी शेती करतात. आता ही सर्व जी प्रोसेस असते किंवा ही जी प्रक्रिया या प्रक्रियेला आपण म्हणतो स्थलांतरित शेती. आता या स्थलांतरित शेतीमुळे ही मोठ्या प्रमाणावर असणारा निर्वनीकरण एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात जंगलाचे आवरण नष्ट होऊन जाते, जमीन उघडी पडते, पर्यायाने त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून येते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे सलग 2 ते 3 वर्षानंतर जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोठी लोकसंख्या स्थलांतरित शेतीकडे वळली आहे असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल.
थोडक्यात भारताचा जर आपण विचार केला की भारतात सुमारे 52 लाख हेक्टर जंगल क्षेत्राचे स्थलांतरित शेतीमुळे निर्वनीकरण झाले आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. पण थोडक्यात स्थलांतरित शेती हा एक महाराष्ट्रातील थोड्याफार प्रमाणात का होईना महाराष्ट्रातील निर्वनीकरणास कारणीभूत ठरलेले आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या गोष्टी आपण सांगत असताना स्थलांतरित शेती हा एक घटक प्रामुख्याने महाराष्ट्रातील प्रमुख कारण आपल्याला निर्वनीकरणाचं सांगता येईल किंवा निर्वनीकरणाचं हे एक प्रमुख स्थलांतरित शेती हे एक प्रमुख कारण आहेत असं आपण म्हणूया. त्यानंतर पुढे जाऊया की रस्ते असेल, लोहमार्ग असेल किंवा विद्युत पुरवठा असेल यासारख्या पायाभूत सुविधांचा जर विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रामुख्याने जंगलतोड ही मोठ्या प्रमाणात करावीच लागते, केली जाते. आता महाराष्ट्रातील असणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी रस्ता वाहतूक असेल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते किंवा महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा विकास करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रस्ते वाहतूक ही चांगल्या प्रकारे केली आहे. म्हणजेच आता महाराष्ट्राचा जर विचार करू की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गती वाढवण्यासाठी किंवा वेग वाढवण्यासाठी अनेक शहरे नवनवीन रस्ते मार्गाने जोडले गेले आहेत. आता या रस्त्या मार्गाने जोडत असताना महाराष्ट्रामध्ये नागपूर मुंबई दरम्यानचा समृद्धी महामार्ग असेल, मुंबई पुणे हायवे महामार्ग असेल किंवा मुंबई नाशिक मार्गाचे रस्ता रुंदीकरण असेल, पुणे नाशिक रस्ता रुंदीकरण असेल, महाराष्ट्रातील मुंबई धुळे या मार्गावर रस्ता रुंदीकरण असेल, यासारख्या कितीतरी मार्गाचे महाराष्ट्रामध्ये रस्ता रुंदीकरण झाले आहेत. काही ठिकाणी चालू आहेत. ह्या मोठ्या कामाला या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे काम चालू असताना किंवा या प्रकारच्या सुविधांचा विकास होत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूची झाडे या कामामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात आणि झाडे तोडल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या या निर्वनीकरण घडून येते असं आपण सांगता येईल. आता महाराष्ट्रात असणारे तर असेल तर आता महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये असेल कुंभमेळ्याच्या काळामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते आणि वृक्षतोड केल्यामुळे त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून येते असं आपल्याला म्हणता येईल. किंवा प्रत्येक नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कॉलनी रोड असेल, स्मार्ट सिटी रोड असेल या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जुन्या वृक्षांची तोड होते, यामुळे वृक्षांचे प्रमाण कमी होत आहेत असे सारखे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे असेल, कुठे वेगवेगळ्या प्रकारचे असणारे या ठिकाणी असतील. या जर पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल, या पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल तर या ठिकाणी असणारी जंगले असतील किंवा झाडे असेल किंवा वृक्ष असेल त्या ठिकाणी तोडले जातात. पर्यायाने त्या ठिकाणी निर्वनीकरण घडून येतं असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे या गोष्टीचा विचार करावा लागेल. आता त्यानंतर पुढे जाऊया धरणाचे बांधकाम. आता धरणाचे बांधकामाचा विचार करत असताना आपल्याला महाराष्ट्रातील वेगवेगळे धरणं असतील किंवा धरणांना शेतीला पाणी पुरवठा करायचा आहे तर त्या पाणी पुरवठा करण्यासाठी प्रामुख्याने धरणाचे बांधकाम होत असताना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी किंवा उद्योगधंद्यांना आवश्यक आहे पाणी पुरवठा करण्यासाठी जलविद्युत निर्मिती करण्यासाठी स्थापन करण्यासाठी मोठी मोठी धरणे त्या ठिकाणी बांधली जातात आणि सर्वात मोठाची हे धरणे बांधले गेल्यामुळे या ठिकाणी असणारं वनक्षेत्र असेल ते बुडले जातं आणि त्या ठिकाणी जे वनक्षेत्र हे पाण्याखाली जाऊन नष्ट होतं असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. म्हणजे वनक्षेत्राचे प्रमाण हे कमी होते. थोडक्यात हे वनक्षेत्राचे प्रमाण कमी झाले म्हणजे निर्वनीकरण घडून येते हे आपल्याला सांगण्याची गरज नाहीये. त्याचबरोबर धरणाच्या जलाशयामध्ये कालवे काढले जातात. हे कालवे काही ठिकाणी वनांची तोड करून निर्माण करावे लागतात. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या धरण बांधल्यामुळे त्या ठिकाणी जलाशयामार्फत कालवे काढले जातात आणि या कालव्यांसाठी अनेक वनांची तोड करावी लागते असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण निर्वनीकरण असेल, निर्वनीकरणामुळे कोणकोणत्या गोष्टींचा किंवा कोणकोणते प्रमुख कारणे आहेत या प्रमुख कारणांचा काही कारणांचा आजच्या तासिकेला आपण विचार केला. त्यामध्ये लोकसंख्या वाढ असेल, शेती विस्तार असेल किंवा पायाभूत सुविधांचा विकास असेल किंवा स्थलांतरित शेती असेल या सर्व गोष्टींचा आपल्या किंवा धरणाचे बांधकाम असेल या प्रमुख कारणांचा आजच्या तासिकेला आपण विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो याविषयी कोणाच्या मनात काय प्रश्न शंका निर्माण झाल्या असेल तर त्या ठिकाणी आपण माझा ईमेल आयडी दिलाय, आपण मेल करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की पुढील काही अजून निर्वनीकरणाचे प्रमुख कारणे राहिले आहेत त्याचा विचार आपण पुढील तासिकेला करणार आहोत. त्यामध्ये असणार उद्योगधंदे व उपनगरांची वाढ असेल, गुरे चराई असेल किंवा इंधन म्हणून लाकडांचा वापर असेल, उद्योगासाठी कच्चा माल पुरवणे असेल, नैसर्गिक कारणे असेल या सर्व गोष्टींचा विचार आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.